वेलकम ऑल ऑफ यू. मी प्रल्हाद मापारी या तुमच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सिरीजमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे की पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिरीज चालू केली आणि त्यातले आपले हे पार्ट 1 मधील लेक्चर की जे इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरीज बनतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सिद्धांताबद्दल डिस्कशन करतो. आणि आपण आतापर्यंत एक क्लासिकल रिअलिझम, ज्याला आपण शास्त्रीय वास्तववाद म्हणतो, आणि त्याचबरोबर न्यू रिअलिझम म्हणजे नवशास्त्रीय किंवा नव वास्तववाद या गोष्टीबद्दल डिस्कशन केलं. त्याच्या ह्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या पॉइंटला आपण सुरुवात करणार. आजच्या पॉइंटमध्ये आपण रिअलिझमचा शास्त्रीय जो वास्तववाद आहे थोडासा आणखीन डिटेलमध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला कम्पॅरेटिव्हली आन्सर लिहायला ऍट द सेम टाइम बऱ्याचशा गोष्टींवर अजून क्लिअरिटी येऊन जाईल. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. स्टेट क्राफ्ट मी सांगितलं, कार की ज्याच्यापासून ही एक प्रकारे वास्तववादाची सुरुवात झाली. त्याने एक 20 इयर्स क्रायसिस नावाचं जे बुक लिहिलं होतं, त्या बुकमध्ये त्याने त्या मधल्या पिरियड मधून वास्तववादाला सुरुवात केली. कोणता मधला पिरियड? 2 युद्धांच्या मधला पिरियड. पण ऍक्च्युली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जो मॉर्गन थ्यू स्कॉलर आहे, त्या मॉर्गन थ्यू स्कॉलरने त्या वास्तववादाला खरं प्रमोट केलं आणि म्हणून त्याला शास्त्रीय वास्तववादाचा जनक असं म्हटलेलं आहे. प्लेस द इम्फॅसिस ऑन आर्ट ऑफ स्टेट क्राफ्ट. सो राज्य कारभाराचं जी कला आहे, ती कलेसाठी त्यांनी सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स ठेवला. ती कला म्हणजे काय? त्याच्या दृष्टिकोनातून इट इज अन मॅनेजमेंट ऑफ पॉवर पॉलिटिक्स, की सत्ता संघर्षाचं व्यवस्थापन करणं म्हणजेच ऍक्च्युली स्टेट क्राफ्ट आहे. आर्ग्युइंग दॅट द प्रॅक्टिकल कंडक्ट ऑफ पॉलिटिक्स शुड नेव्हरलेस बी इन्फॉर्म बाय द 6 प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल रिअलिझम. पॉलिटिकल रिअलिझम बद्दल कोण बोललं? सगळ्यात पहिल्यांदा मॅकियावेली बोलला. सो ह्या पॉलिटिकल रिअलिझमचे 6 मेन बेसिक प्रिन्सिपल आहेत असे त्यांनी सांगितले. आणि मग तुम्हाला हे 6 बेसिक प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायचे. सो रिअलिझम वरती लिहायला आलं तर तुम्हाला हे 6 प्रिन्सिपल्स वरती लिहावं लागेल. याच्यावरून रिअलिझम आयडेंटिफाय होतं. मग याच्यामध्ये पुढे जाऊन नववसाहतवाद्यांनी कशा प्रकारे मॉडिफिकेशन केलं, त्यानंतर स्त्रीवाद जो आहे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स मधला, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह, त्यांनी त्याच्यात काय बदल केले ते बघता येईल तुम्हाला कम्पॅरेटिव्हली तुलना करून. पण हे 6 महत्वाचे. पहिलं, पॉलिटिक्स इज गव्हर्न बाय द ऑब्जेक्टिव्ह लॉ विच हॅज अ रूट इन द ह्युमन बिहेवियर. सगळ्यात पहिल्यांदा की राजकारण हे सुद्धा एक प्रकारे लॉजने वस्तुनिष्ठ स्वरूपात कायद्यानुसार चाललं जातं आणि ज्याचं मूळ कुठं असेल तर ते मानवी स्वभाव होते. म्हणजेच काय? म्हणून तर त्यांना क्लासिकल किंवा शास्त्रीय वास्तववादी म्हटलेले किंवा वास्तववादी म्हटलेले. कारण का? त्यांनी सगळ्या या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं मूळ जे आहे ते ह्युमन नेचर, मानवी स्वभावावरती डिपेंडंट ठेवलं आहे. आणि मानवी स्वभाव त्यांनी काय प्रेडिक्ट केलाय? पॅसिमिस्टिक आहे, निराशावादी व्ह्यू घेतलेला आहे. तो म्हणजे मॅन इज बाय नेचर सेल्फिश ॲनिमल. माणूस हा नैसर्गिकतः हा स्वार्थी प्राणी आहे. दुसरं काय बघा, मग ही पॉलिटिक्स तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पॉलिटिक्स इन टर्म्स ऑफ पॉवर समजून घ्यावा लागेल. पॉलिटिक्स कशा संदर्भात आहे? इंटरेस्ट जो आहे तो कशा संदर्भात आहे? पॉवर. की नॅशनल इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये सगळं काही आहे, राष्ट्रहित. आणि राष्ट्रहित कशात आहे? जास्तीत जास्त सत्ता किंवा शक्ती बाळगण्यामध्ये किंवा अक्वायर करण्यामध्ये. द फॉर्म अँड नेचर ऑफ स्टेट पॉवर. बट तिसरं पॉसिलेट्स किंवा तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय? तिसरं वैशिष्ट्य, राष्ट्रीय हित जे आहे ते दुसऱ्या वैशिष्ट्यात सांगितलं. राष्ट्रहित काय आहे? पॉवर मिळवणं. आणि हे जी पॉवर मिळवणार आहे आपल्या, ती पॉवर कोणत्या स्वरूपात असणार आहे? प्लेस, कंटेक्स्ट, बट कन्सेप्ट ऑफ इंटरेस्ट रिमेन कन्सिस्टंट. सो त्यांनी सांगितलं पॉवरचं स्वरूप बदलेल. म्हणजेच काय? पॉवर इज अ मीन ऍज वेल एज पॉवर इज अ एंड. पॉवर आहे साध्यपणे, साधनपणे. सो पॉवरचे प्रकार बदलतील, वेगवेगळ्या प्रकार. सॉफ्ट पॉवर, डिप्लोमॅटिक पॉवर, कल्चरल पॉवर, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर, त्यानंतर स्मार्ट पॉवर, इकॉनॉमिक पॉवर, सिव्हिलायझेशनल पॉवर. सो पॉवरचा प्रकार बदलेल, कदाचित त्याचा टाइम बदलेल, प्लेस बदलेल, वेगळ्या काळात वेगळी पॉवर पाहिजे. बट कंटेक्स मध्ये काय? राष्ट्रीय हित हेच कंटेक्स मध्ये आहे. चौथा प्रिन्सिपल, युनिव्हर्सल मॉरल प्रिन्सिपल डू नॉट गाईड स्टेट. युनिव्हर्सल मॉरल प्रिन्सिपल, ज्याला आपण काय म्हटलेले? युनिव्हर्सल इथिसिझम. म्हणजेच काय? एक प्रकारे सर्वांसाठी जो मॉरॅलिटी किंवा या गोष्टींना इन शॉर्ट सांगायचं, इथिक्स हॅज नो रोल इन पॉलिटिक्स. हे त्यांचं चौथं प्रिन्सिपल आहे. पाचवं प्रिन्सिपल, moral aspiration are specific to the particular nations. There is no universally agreed set of moral principle. सगळ्यांसाठी सगळ्याच गोष्टी अनैतिक असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, भारताच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट नैतिक आहे, ती गोष्ट पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून असेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, पाकिस्तान असं उदाहरण पण सांगतो मी, 2 उदाहरण सांगतो. भारताच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय
आतंकवाद पसरवते, त्याचा भारताला नुकसान होते, जीवितहानी, वित्तहानी, एक प्रकारे हे मानवतावादाच्या विरोधात आहे. सो हे अनैतिक आहे. तर पाकिस्तानला वाटतंय की जर पाकिस्तानला जिवंत राहायचं असेल, पाकिस्तानचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, तर त्यांना अशा प्रकारचा, कारण ते डायरेक्ट वॉर करू शकत नाही इंडियासोबत, हरतील, टेरिटरी लॉस्ट होईल त्यांची. म्हणून त्यांना अशा पद्धतीचं धोरण स्वीकारावंच लागणार आहे दहशतवादाचं, कारण ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई असं त्यांना वाटतं. त्यांच्यासाठी ते अनैतिक आहे. ठीक आहे. तर हे उदाहरण पडलं. दुसरं उदाहरण सांगतो, तालिबान. आणि हे उदाहरण मी नेहमी सांगत असतो. आपल्या दृष्टिकोनातून तालिबान हा कोण आहे? आतंकवादी आहे. कदाचित आतंकवादाचा सगळ्यात मोठा हायस्ट पर्सन म्हणजे तालिबानला समजतो आपण. पण तुम्ही त्यांच्या कंटेक्स्ट मध्ये विचार करून बघा. तालिबानचं उद्दिष्ट काय होतं? त्याचं उद्दिष्ट होतं का जम्मू काश्मीर पाहिजे का त्यांना? नाही. तो त्याच्या कधी काश्मीरवर बोलणार नाही. तालिबाननी कधी अटॅक केलेला नाही इंडियावरती. हा, सपोर्ट केलेला आहे. जे टेररिस्ट आहेत ते इंडियावरती अटॅक करतात त्यांना सपोर्ट केलेला आहे, कारण पाकिस्तानमुळे करावं पण लागलेलं आहे. बट त्याचं उद्दिष्ट काय की युएस आणि अफगाणिस्तान मधून जावं एवढंच उद्दिष्ट होतं. म्हणजेच काय, अफगाणिस्तान स्वतःचा देश तालिबानचा, आणि त्याचं म्हणणे दुसरी सत्ता, दुसरा देश माझ्या देशात येऊन माझ्यावरती एक प्रकारे कंट्रोल करून नये. सो मी पारतंत्र्यात आहे, तुम्ही निघून जा. म्हणजे तो त्याच्या देशासाठी स्वातंत्र्य मागतोय. तो त्याच्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक आहे. मी सांगतो फक्त पर्स्पेक्टिव्ह. जी गोष्ट आपल्या अँगलने अनैतिक आहे ती समोरच्या अँगलने असं असं नाही. सो ती गोष्ट तुम्ही सगळ्यांसाठी वापरायची नाही, युनिव्हर्सली वापरायची नाही. हा पाचवा प्रिन्सिपल आहे. म्हणजेच काय, माझ्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पॉवर, सत्ता मिळवणं हे माझ्या राष्ट्रहितात असं त्याला तुम्ही अनैतिक म्हणू शकता, तुमची इच्छा. पण ते युनिव्हर्सली तुम्ही सगळीकडेच सत्ता मिळवणं हे अनैतिक आहे असं म्हणू शकत नाही. सहावा प्रिन्सिपल, पॉलिटिकल स्पेअर इज ऑटोनॉमस. सो राजकीय क्षेत्र हे एक प्रकारे स्वायत्त क्षेत्र आहे. म्हणजेच काय, इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज हाऊ डज धिस पॉलिसी अफेक्ट द पॉवर ऑफ नेशन. म्हणजे दुसऱ्या देशाची वरती आपली पॉलिसी कशी इफेक्ट करेल हे आपण आपल्या राष्ट्रहितातून ठरवायचं. दुसऱ्यांनी आपलं राष्ट्रीय हित काय हे ठरवून आपली त्याच्यानुसार धोरण काय असेल हे ठरवण्यासाठी इन्फ्लुएन्स करायचं नाही. प्रत्येकाच्या पॉलिसीमध्ये, त्याला पॉलिटिक्समध्ये, पॉलिटिकल स्पेअरमध्ये स्वायत्तता असली पाहिजे. ठीक आहे, सिंपल. द की गाईड टू द स्टेट क्राफ्ट इज अ नॅशनल इंटरेस्ट. लक्षात ठेवा, नॅशनल इंटरेस्ट त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली रिअलिझम, वास्तववाद आपण पाहिलं मॅकियावेली पासून, ते म्हणजे अनैतिक आहे असं समजलं जातं. कारण का ते नेहमी सत्तेबद्दल बोलतात, ते नेहमी उपभोक्तवादाबद्दल बोलतात. सो त्यांचं म्हणणं असतं की इथिक्स सारख्या गोष्टींना पॉलिटिक्समध्ये थारा नाहीये, म्हणून त्यांना अमॉरल म्हणून पाहिलं जातं. इथिकल कन्सिडरेशन शुड बी स्ट्रिक्टली एक्सक्लुडेड फ्रॉम द फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग. त्यांनी सांगितलं इव्हन परराष्ट्र धोरण तयार करताना बिलकुल इथिक्सचा विचार करायचा नाही. स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलं, स्ट्रिक्टली एक्सक्लुडेड, सोडून द्यायचं की मी वागलो हे इथिकली आहे की नाही. बरं, तुम्ही जर राष्ट्रहितात करत असाल ना तर नैतिक हे समजून चालायचं. हे वास्तवाचं म्हणणं आहे. म्हणून त्यांना बऱ्याच वेळा म्हटलं जातं की ते अनैतिकता पसरवतात ते जगामध्ये. ठीक आहे. स्टेट शुड बी गायडेड बाय द वेलबिंग ऑफ अ सिटीजन. लोकांच्या फायद्याचं काय, लोकांच्या हिताचं काय, तेच एकमेव गायडिंग प्रिन्सिपल असलं पाहिजे. गायडिंग म्हणजे काय, मार्गदर्शक तत्व असलं पाहिजे परराष्ट्र धोरणाचं. की माझं परराष्ट्र धोरण असं पाहिजे की त्यामुळे माझ्या देशातील लोकांना कसा फायदा होईल, बस एवढंच इम्पॉर्टंट आहे. रिअलिझम इज कॉमनली असोसिएटेड विथ द आयडिया ऑफ एंडलेस वॉर. कधीच न संपणारे युद्ध याच्या संदर्भात, म्हणजे ते युद्धाबद्दल बोलतात एवढं. इन शॉर्ट, दे हॅव ऑफन अपोज्ड वॉर, बट ऍक्च्युली काय त्यांनी सांगितलं बघा, दे हॅव ऑफन अपोज द वॉर अँड अग्रेसिव्ह फॉरेन पॉलिसी. बट असं नाही की त्यांनी बऱ्याच वेळा वॉरला अपोज पण केलेलं, लाईक व्हिएतनाम सारखी गोष्ट सांगितली. तर त्यांनी काय बघितले, वास्तवात बघितलं. याचा अर्थ काय, राष्ट्रहित काय. जर तुमचं युद्ध करण्यात राष्ट्रहित साध्य होत असेल ना, युद्ध करा बिनधास्त, आणि ते त्याच्या फेवर मध्ये पण आहे. पण जर तुमचं युद्ध करून राष्ट्रहित साध्य होणार नसेल, ते त्याच्या विरोधात पण बोललेले, राईट. इन देअर व्ह्यू, वॉर शुड ओनली बी एव्हर फॉर इफ व्हायटल नॅशनल इंटरेस्ट आर स्टेक. जर खूपच राष्ट्रीय हित धोक्यात आलं तरच वॉर केलं पाहिजे, बट वॉर करू शकता. बट डिसिजन टू गो फॉर द वॉर बिंग समथिंग लाईक अ कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. तुम्हाला त्याचं काय फायदे काय तोटे अनालिसिस करावं लागेल. वॉर केल्याने काय होईल, मला मला कॉस्ट काय सहन करावं लागेल, मला बेनिफिट काय होणार आहे. नाही तर मी अवॉय गेलोय आणि बॉम्ब टाकून आलोय, मला फायदा काय. ठीक आहे. सो त्या गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करावं लागणार आहे. सो लेट्स सी फर्स्ट हन्स मॉर्गॅन्ती बद्दल थोडीशी शॉर्ट स्टोरी. हन्स मॉर्गॅन्ती कोण होता? त्याचा जन्म 1904 ते 1980 दरम्यान झाला. हन्स मॉर्गॅन्थू हा एक जर्मन बॉर्न युएस इंटरनॅशनल रिलेशन थिअरिस्ट होता. म्हणजे युएस बेस्ड होता तो, की ज्यांनी आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स मध्ये आपले सिद्धांत मांडले. त्यांनी जे त्याला असं पण म्हटलं जातं, तो एक प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणातील पोप आहे. पोप म्हणजे काय, रिलिजन मधील सर्व जे
पदाचा धर्मगुरू, तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचा धर्मगुरू आहे असं देखील म्हटलं जातं. त्यांनी सायन्स ऑफ पॉवर पॉलिटिक्स सांगितलं की पॉवर म्हणजे काय, सत्ता संघर्ष, सत्ता राजकारणाचा त्यांनी एक प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. पॉलिटिकल मॅन इज अन इनेटली सेल्फिश क्रिएचर विथ इनसॅलेशेबल अर्जेस टू द डॉमिनेट अदर्स. त्यांनी सांगितलं मॅनचं म्हणजे मानवाचं स्वतःचं नैसर्गिक स्वभाव हा डॉमिनेटिंग आहे, सेल्फिश आहे, पॉवर सिकिंग आहे. सत्ता मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, कारण त्याला दुसऱ्यांवरती डॉमिनेट क्रिएट करायचा असतो, त्याला स्वतःचं हित साध्य करायचं असतं. त्यातून त्यांनी जे सत्ता संतुलनाच्या थिअरीज आहेत, सिद्धांत आहेत, त्याचे देखील अनालिसिस केलं आणि त्यांनी सांगितलं सगळीकडे आपल्याला राष्ट्रीय हित प्रचार प्रसार करण्याची गरज आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द हन्स मॉर्गन. ठीक आहे, पुढे अनार्की अँड इट्स इम्प्लिकेशन्स. आता आपण झालं पाहिलं की राष्ट्रहित कसं इम्पॉर्टंट आहे याच्या पर्स्पेक्टिव्ह. हे त्याला याला काय म्हटले, काल एक शब्द सांगितला होता बघा, एकक पातळीवरील विश्लेषण, सो युनिट लेवल अनालिसिस म्हणतात. आता अनार्की ऍट इंटरनॅशनल पॉलिटिक्स म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र अराजकता आहे, याला काय म्हणतात, सिस्टीम लेवल, व्यवस्थेच्या पातळीवरील विश्लेषण. मग बघा, द की टेक्स्ट इन द प्रोसेस वेअर द केनेथ वॉल्स, म्हणजे स्कॉलर कोण आहे, केनेथ वॉल्स. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, केनेथ वॉल्स. त्यांनी कोणतं, त्याचे दोन बुक्स आहेत. एक बुक आहे मॅन, द स्टेट अँड द वॉर. हे रिअलिस्ट बुक्स पण सगळं नाव असं ठेवते बघा. पण त्याचं दुसरं बुक आले थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ते कोणत्या काळात आले, 1979. म्हणजे हा कोणता पिरियड आहे, डेट अँड डे पिरियड. आता डेट अँड डे पिरियड म्हणजे काय तुम्हाला सांगतो. what do you mean by detente period? Detente period is a peaceful period after around 20 years after the beginning of the Cold War. सो जेव्हा शीतयुद्ध सुरू झालं त्यानंतर साधारण 20 वर्षानंतरचा हा डिटेंटिव्ह पिरियड आला. आणि ह्या पिरियडचं खास वैशिष्ट्य असं होतं की तुम्हाला जे दोन सुपर पॉवर आहे, महासत्ता आहे, यांच्यामध्ये एक प्रकारे सामंजस्य दिसून आलं. यांच्यामध्ये विचार, डायलॉग, डिस्कशन दिसून आले. एक प्रकारचं सहकार्याची भावना दिसून आली. आणि यामुळे खूप सारे करार झाले. लाईक फॉर एक्झाम्पल स्टार्ट करार असेल की जो आर्म्स रिडक्शन बद्दल बोलतो, शस्त्रास्त्र स्पर्धा कमी करण्याबद्दल बोलतो. हे जे एक प्रकारे तणावाचं वातावरण नसून सहकार्याच्या वातावरणाचं कोल्ड वॉर मध्ये जो पिरियड आहे त्याला डेट पिरियड असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट, फॉर वॉल्स theories about the international politics could be developed on a 3 level analysis. So त्यांनी वॉल्सने काय केलं, 3 लेवल अनालिसिस केलं. एक ह्युमनचं इंडिव्हिज्युअल लेवलला नेचर बघितलं, दुसरं स्टेट लेवलला, स्टेट पण इम्पॉर्टंट ऍक्टर, त्याचं असं म्हणणं नाही की स्टेट ऍक्टरच नाहीये. ठीक आहे, स्टेट पण इम्पॉर्टंट ऍक्टर आहे. थर्ड इंटरनॅशनल सिस्टीम लेवलला, व्यवस्थेच्या स्वरूपात बघितलं. ठीक आहे, म्हणून त्याला सिस्टीम थिअरिस्ट असं देखील म्हटलं जातं, म्हणजे व्यवस्थेचा स्कॉलर किंवा व्यवस्थेचा सिद्धांत देणारा सिद्धांतक. पण त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काही डिफेक्ट शोधले, त्यांनी काही त्रुटी शोधल्या शास्त्रीय वास्तववादामध्ये. आणि त्याला ते एक्सप्लेन करायचं होतं. त्याला काय, त्याचं काय म्हणणं होतं की तुम्ही राष्ट्र कसं बिहेव करेल ना, हे मनुष्य कसा बिहेव करेल याच्यावर ठरू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की मानवी स्वभाव जर बघितलाय आपण, त्या मानवी स्वभावाला तुम्ही ऍज इट इज जर राष्ट्र पातळी इम्प्लिमेंट करणार असं, तर त्याला काही मर्यादा आहेत. हे याचं पहिलं त्रुटी होती किंवा क्रिटिक्स होतं त्याचं शास्त्रीय वास्तववादाबद्दल. ठीक आहे, सिस्टीम थिअरी. मग सिस्टीम थिअरी म्हणजे काय किंवा व्यवस्थेचा सिद्धांत म्हणजे काय, ठीक आहे, हे दिले बघा. इट इज अन अप्रोच टू द स्टडी that focuses on works of system, explaining their operations, development in terms of reciprocal interaction among the component parts. म्हणजे काय समजून घ्या, मी थोडक्यात समजून सांगतो मराठी भाषेत, तुमच्या भाषेत. सपोज ही एक सिस्टीम आहे, तुम्ही फिजिक्स मध्ये सिस्टीम बघितली, सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट असं बघितलं असेल तुम्ही. ठीक आहे, सो याच्यात काय, ही झाली सिस्टीम. या सिस्टीमच्या बाहेर काही नाहीये. आणि हे जे बाहेरचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट. ठीक आहे, बाहेरचं वातावरण. मग हे सिस्टीम कशी वर्क होते बघायचं आपल्याला. या सिस्टीमला काही इनपुट्स असतात, बरोबर. पुढे सिस्टीम बघायची आपल्याला, फ्रँकलिन सेक्रेंची. सो हे काही इनपुट्स असतात आणि ही सिस्टीम काही आउटपुट तयार करते. मग इनपुट काय असतं, सपोज तुम्ही जर बघितलं स्टेट, ही जर सिस्टीम स्टेट लेवलला बघितली की राज्याची संकल्पना कशी आहे, तर तुम्हाला दिसून येईल इनपुट काय येतं. इनपुट आहे इलेक्शन मधून लोक पार्टिसिपेट करतात, इनपुट आहे लोक टॅक्सेस भरतात. आउटपुट काय, ते तुमच्यासाठी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स इनिशिएट करतात, तुमच्यासाठी पॉलिसीज बनवतात, राज्य कारभार सांभाळतात, सिक्युरिटी तुम्हाला इन्शुअर करतात. सो ही झाली एक सिस्टीम. मग त्यांनी सांगितलं हे सिस्टीम लेवलचं अनालिसिस की फोकस ऑन वर्क्स ऑफ सिस्टीम, व्यवस्थेच्या लेवलला जाऊन तुम्हाला काम बघायचंय
की ज्याच्यामध्ये ऑपरेशन्स, त्या व्यवस्थेचं कामकाज कसं चालतं, डेव्हलपमेंट कसे होते, कशा प्रकारे रेसिप्रोकल इंटरॅक्शन, म्हणजेच काय, ज्या पद्धतीने तुम्ही काम करणार लोक तसाच तुम्हाला फीडबॅक देणार. हे फीडबॅक मेकॅनिझम आहे सिस्टीमचं, बरोबर, फीडबॅक आहे. आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा, मग तुम्ही जर चांगलं काम केलं तर लोक टॅक्सेस भरायला पण तयार आहेत, अशा पद्धतीने. ठीक आहे. नेक्स्ट, सिस्टीम थिअरी, न्यू रिअलिझम, नव वास्तववाद, ऑल्सो नोन एज स्ट्रक्चरल रिअलिझम असं पण म्हटलं जातं. स्ट्रक्चरल म्हणजे काय, संरचनात्मक किंवा रचनात्मक, संरचनात्मक वास्तववाद असे देखील म्हटले जाते. मग हे काय सांगतं की हे ह्युमन बिहेवियर बद्दल नाही बोलत, हे कशाबद्दल बोलतो, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कशी व्यवस्था आहे, कसं बिहेवियर आहे, आणि ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या खाली असलेले जे स्टेट्स आहेत, ही जर आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशी आहे त्या स्वरूपात कशी वागतात हे सांगितलं. म्हणजे काय बघा, 3 लेवल आहेत, लक्षात घ्या. पहिली लेवल आहे, आपण स्टडी करू, पहिली लेवल आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था, दुसरी लेवल आहे स्टेट्स जे तर राज्य, आणि तिसरी लेवल आहे माणसाचा स्वभाव. क्लासिकल शास्त्रीयवाले काय सांगतात की माणसाचा स्वभाव असा आहे की त्यानुसार राष्ट्राचा स्वभाव आपण ओळखू शकतो, की सेल्फिश नेचर आहे, नॅशनल इंटरेस्ट. बट हे जे न्यू रिअलिस्ट आहे, स्ट्रक्चरल रिअलिस्ट आहे, हे काय सांगतात की आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशी आहे त्याच्यानुसार स्टेट्स बिहेव करतात. आणि काल आपण तो मॅप पण बघितला सगळा, सिस्टीम लेवल अनालिसिस, त्यानंतर युनिट लेवल अनालिसिस, पॉवर मॅक्सिमायझर, सिक्युरिटी मॅक्सिमायझर एटसेट्रा. ठीक आहे. सो नेक्स्ट, इन शिफ्टिंग अटेन्शन फ्रॉम द स्टेट टू द इंटरनॅशनल सिस्टीम, त्यांनी काय केलं, राज्यावरती जे फोकस होतं अटेन्शन ते शिफ्ट केलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. इट प्लेसेस अन एम्फेसिस ऑन द इम्प्लिकेशन ऑफ अनार्की, की आंतरराष्ट्रीय लेवलला जी अराजकता माजलेली आहे ना, त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक. सो पुढे, सो इंटरनॅशनल लेवलला जे अनार्की आहे, त्या अनार्कीचं आतापर्यंत आवाज येत नसेल ना, थोडस मी माईक लावायचं विसरलो होतो, बट समोरच होता. ठीक आहे. सो आवाज येत असेल कदाचित, पण थोडस क्वालिटी खराब झाली असेल, हरकत नाही. आणि युट्यूबचे व्हिडिओ आहेत ना, जरा थोडेसे 720 पिक्सल एटसेट्रा करून पहा, तेव्हा जरा चांगल्या क्वालिटीमध्ये दिसतं ते तुम्हाला. या पीडीएफ मध्ये जे काय आहे समोर ते पण अक्षर व्यवस्थित दिसतील. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट, मग केनेथ वॉल्स, आता मॉर्गॅन बद्दल स्टडी केलं, आता हु इज द केनेथ वॉल्स. हा पण एक चा इंटरनॅशनल रिलेशन थिअरिस्ट आहे, की ज्याने 2 बुक्स लिहिले, एक म्हणजे मॅन, द स्टेट अँड द वॉर इन 1959 मध्ये, आणि डेट अँड डे पिरियड मध्ये, म्हणजे जे की थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. त्याचं हे बुक जास्त फेमस आहे, थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी मानवी स्वभाव पूर्णपणे इग्नोर केला, आणि त्याचबरोबर जे राज्यकारभाराची कला आहे, त्याला स्टेटक्राफ्ट म्हणतो आपण, राज्य व्यवस्थेची, त्याच्यामध्ये असलेले इथिक्स त्याला पण इग्नोर केलं. आणि त्यांनी एक व्यवस्थेचा सिद्धांत मांडला, ज्याला सिस्टीम थिअरी असं म्हणतात. आणि त्या व्यवस्थेच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय लेवलची जी व्यवस्था आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाची जी व्यवस्था आहे, त्यामध्ये पूर्णपणे अराजकता माजलेली आहे, अनार्की आहे. आणि तीच ऍक्च्युली जे सगळे राज्य, घटक राज्य आहेत किंवा राज्य आहेत, त्यांचं बिहेवियर, त्यांचे वागणूक ठरवतं. आणि ह्यालाच म्हणतात सिस्टीम्स थिअरी किंवा सिस्टीम लेवल अनालिसिस, ज्याला आपण व्यवस्थेच्या पातळीवरील विश्लेषण म्हणतो. बायपोलॅरिटी इज अ मोर स्टेबल, असं त्याने सांगितलं. म्हणजेच काय, बायपोलॅरिटी म्हणजे काय, पोल्स म्हणजे 2. सो द्विध्रुवीय पद्धत, त्याला बायपोलॅरिटीच म्हणणार, इथून पुढे मी द्विध्रुवीय म्हणणार नाही. ठीक आहे. सो जी बायपोलर सिस्टीम आहे, आणि बायपोलर म्हणजे कोण, एक पोल युएसए, एक पोल युएसए, कारण त्यावेळेचा थिंकर येतो, ही जास्त स्टेबल आहे त्याने सांगितलं. म्हणजेच आपण कोणती स्टेबल थेअरी पाहिली, ही यस, स्टॅबिलिटी, हिजेमोनिक स्टॅबिलिटी थेअरी, किंवा सुरुवातीलाच आपण पाहिलं बायपोलर स्टॅबिलिटी थेअरी. त्याचे पॉसिलेट्स काय, प्रिन्सिपल्स काय, हे डिटेलमध्ये नोट्समध्ये ठेवा. आणि त्यांनी सांगितलं की बायपोलर सिस्टीम असेल तर जास्त गॅरंटी आहे तुम्हाला पीस राहण्याची, तुमच्यामध्ये सिक्युरिटी राहण्याची, शांतता राहण्याची, रादर दॅन द बहुध्रुवीय पद्धतीमध्ये, मल्टीपोलॅरिटीमध्ये. हे सगळं त्याचं ओपिनियन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे. सो एक साईडला आपण पाहिलं क्लासिकल रिअलिझम, ज्याला आपण शास्त्रीय वास्तववाद असं म्हणतो. आता आपल्याला पाहायचंय तो म्हणजे न्यू रिअलिझम, नव वास्तववाद. सो न्यू रिअलिस्ट काय म्हणतो ते बघा. न्यू रिअलिस्ट त्यांचं असं म्हणणं होतं, जे नव वास्तववादी होते त्यांचं असं म्हणणं होतं की इंटरनॅशनल लेवलला अनार्की आहे, त्यामुळे एक साधारणतः कन्फ्लिक्ट होणं, टेन्शन्स होणं 2 देशांमध्ये, आणि पॉसिबिलिटी की वॉर होणं,
हे त्याच्या सगळ्या मागचं रिझन. म्हणजे जर आता दोन देशामध्ये काही कन्फ्लिक्ट चालू असतील, टेन्शन्स असतील, दोन देशांमध्ये एक प्रकारचा ताणतणाव असेल, त्याला रिझन काय आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलला असलेली अराजकता ही त्याचं मेन रिझन आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितले, प्रत्येक देशाने काय करायचंय, स्वतः सेल्फ हेल्प करायची. कारण आंतरराष्ट्रीय लेवलला अराजकता आहे, तुम्ही कोणावर डिपेंड नाही राहू शकत आंतरराष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्वतःची व्यवस्था स्वतःच करावं लागणार आहे. त्याला त्यांनी वर्ड वापरलाय सेल्फ हेल्प. सेल्फ हेल्प कन्सेप्ट काय आहे, म्हणजे काय, स्वतःच्या देशाने स्वतःवरतीच अवलंबून राहायचंय. कशासाठी, स्वतःची क्षमता आणि स्वतःचे रिसोर्सेस जनरेट करायचे, स्वतःची साधन सामग्री जनरेट करण्यासाठी. एक्सटर्नल हेल्पवर डिपेंड राहायचं नाही. सो एक्सटर्नल हेल्प ऐवजी कशावर डिपेंड राहायचंय, स्वतःच्या सामग्रीवरती, स्वतःच्या सत्तेवरती, स्वतःची क्षमता निर्माण करायची, स्वतःची साधन सामग्री गोळा करायची. आणि याच्यातून काय इन्शुअर होईल, सिक्युरिटी आणि तुमचं अस्तित्व, तुमची सुरक्षता सुनिश्चित करायचं असेल तर स्वतःची क्षमता बिल्ड करा. सेल्फ हेल्प, ज्याला आपण नाव दिलेले आत्मनिर्भर भारत गरजेचा आहे. सो सिंपल. सो त्यांनी काय म्हणलं, सेल्फ हेल्प करणं गरजेचं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलला जी अराजकता आहे त्याचं उत्तर आहे की राज्यांनी सेल्फ हेल्प केली पाहिजे, स्वतःची स्वतः मदत केलेली पाहिजे. सो त्यांनी सांगितलं की 3 मेन रिझन आहे की हे टेन्शन, सगळे कन्फ्लिक्ट का होतात. पहिलं मेन रिझन काय आहे, तो सेल्फ हेल्प. सो लिहा, नववसाहतवाद असे सांगतो की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एक प्रकारे अराजकता आहे, राजकीय व्यवस्थेमध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये. सो आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेमध्ये एक प्रकारे अराजकता आहे. आणि यामुळेच देशांमधील किंवा राज्यांमधील आपापसात ताणतणाव, संघर्ष आणि न टाळण्याजोगतं युद्ध देखील दिसून येतात. त्यांच्या मतानुसार, म्हणजेच कोण, नववसाहतवाद्यांच्या मतानुसार यामागे 3 कारणे आहेत. पहिलं कारण, प्रत्येक देशाला स्वतःच्या क्षमतेवरती आणि साधन सामग्रीवरतीच अवलंबून राहावे लागेल, कारण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरती विश्वास ठेवता येणार नाही, कंसात अराजकता असल्यामुळे. आणि यालाच त्यांनी उत्तर वापरलेले सेल्फ हेल्प, स्वयं मदत, स्वतःची मदत स्वतः करणे. सो म्हणजेच काय करावं लागेल, प्रत्येक देशाला स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा लागेल, स्वतःची क्षमता स्वतः डेव्हलप करायचा प्रयत्न करावा. दुसरं रिझन त्यांनी सांगितलं काय, दोन देशामधील समजून घ्या, दोन देशामधील जे संबंध आहेत ते अनसर्टन आहेत, अनिश्चित आहे, ते सस्पिशियन आहे, शंकात्मक आहे. सो लिहा, दुसरं कारण, नववसाहतवादांच्या किंवा नववसाहतवादी विचारवंतांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्यानुसार असं म्हणा, त्यांच्या मतानुसार कोणत्याही दोन देशांमध्ये आपापसातील संबंध हे अनिश्चित आणि शंकास्पद असतात. त्यामुळे एक प्रकारे सुरक्षतेची द्विधा मनस्थिती तयार होते किंवा दुविधा तयार होते. यालाच त्यांनी कंसात काय वर्ड वापरलाय, सिक्युरिटी डिलेमा. मग आता समजून घ्या, त्यांचं म्हणणं आहे जरी पण आपण सेल्फ हेल्प केली, स्वतःची हेल्प केली, स्वतःच्या मदतीने स्वतःची क्षमता डेव्हलप केली, मिलिटरीली आपली सुरक्षितता सुनिश्चित केली, आपलं अस्तित्व सुरक्षित केलं, आपली मिलिटरी कॅपेबिलिटी वाढली, तर याचा अर्थ असा पाहिला जातो की समोरचे काय बघतात, अरे हा आपला मिलिटरी कॅपेबिलिटी कशासाठी वाढत चाललाय, कोणासाठी, कदाचित आपले आक्रमण करणारे म्हणून. सपोज मी एक देश म्हणून मी कशासाठी केलंय सगळं, मला माझी स्वतःची सिक्युरिटी पाहिजे, मला माझं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं, म्हणून मी माझ्या मिलिटरीवर खर्च केला, सेल्फ हेल्प केलं, स्वावलंबी झालो. बट समोरचा काय बघणार आहे, अरे यांनी मिलिटरी कशाला उभी केली एवढी, आपल्यावर अटॅक करायसाठी. सो सस्पिशन तयार होतो. त्याचा परिणाम असा होतो ताणतणाव आणि कन्फ्लिक्ट, की चायनाने अनुभव आणलाय, कशासाठी आणलाय, आपल्याला घ्यावा लागणार इंडियाला. इंडियाने घेतल्यावर पाकिस्तान म्हणते कशाला पाहिजे पाकिस्तानला. आणि म्हणून वेस्ट एशियामध्ये सुद्धा ही स्पर्धा सुरू होती. म्हणून इराणला न्यूक्लिअर बॉम्ब बनवून देत नाही. समजून घ्या, थिअरी समजून घ्यायच्या मागचं. तुम्ही ऐकलं असेल, इराण यांना न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे आणि त्याचा अमेरिकेला फार विरोध आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे तुम्ही बिलकुलही न्यूक्लिअर बॉम्ब तयार करायचा नाही. आणि याला मेजर रिझन काय आहे, विरोध करण्यासाठी सँक्शन्स आहे, निर्बंध लावले, त्यांचे इतके वर्ष झाले त्यांच्यासोबत भांडतात. त्याला कारण काय, त्यांचं म्हणणं आहे एकदा जर इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब आला तर लगेच इस्रायल पण म्हणणार आम्हाला पण पाहिजे. भले इस्रायल का आहे पण इस्रायल अजून वाढवणार. सौदी अरेबिया म्हणणार आम्हाला पाहिजे, टर्की म्हणणार आम्हाला पण गरज पडू लागली आता कारण इराणकडे आलंय. आणि एक प्रकारे वेस्ट एशिया पूर्णपणे टर्मॉइल मध्ये जाईल. सो सस्पिशन कसं वाढत जातं एकमेकांवर ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे दुसरं कारण सांगितलं की याच्यामुळे नेहमी दोन देशांमध्ये तणाव राहणार आहे. कारण का, एक प्रकारे तुम्हाला सेल्फ हेल्प सिक्युरिटी देते,
बट त्याचबरोबर तुमचं नेचर पण एक्सपोज करते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय लोक कशामध्ये परमनंट इन्सिक्युरिटी, हे नेहमी असुरक्षित भासतं त्यांना. सो त्यातल्या त्यामुळे त्यामुळे सर्व राज्य स्वतःला नेहमी असुरक्षित, कायमस्वरूपी असुरक्षित समजतात. मग याचा परिणाम काय होतो? हे कशाचा परिणाम आहे? हा अनकंडिशनल अनार्की ऍट द इंटरनॅशनल लेवल. तिसरं कारण बघा काय, समजून घ्या आधी काय. स्टेट्स आर प्रायमरीली कन्सर्न अबाउट मेंटेनिंग ऑर इम्प्रूव्हिंग देअर पोझिशन रिलेटिव्ह टू द अदर स्टेट्स. त्याला म्हणतात रिलेटिव्ह गेन्स. सो इथं सिक्युरिटी डिलेमाची डेफिनेशन दिलेली बघा. बिल्ट अप ऑफ मिलिटरी कॅपॅसिटी फॉर डिफेन्सिव्ह रिझन बाय वन ऑलवेज लायबल टू बी इंटरप्रिटेड ॲज अग्रेसिव्ह बाय अदर. की जर एखादा देश स्वतःची डिफेन्सिव्ह कॅपॅबिलिटी जर चांगली मिलिटरी डेव्हलप करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मिलिटरी डेव्हलप करत असेल, तर त्याचा शत्रू राष्ट्र, शेजारील राष्ट्र, समोरचे राष्ट्र त्याच्याकडे ते अग्रेसिव्ह या पर्स्पेक्टिव्हने बघतात. फॉर एक्झाम्पल पहा, चायना एवढ्या मोठ्या प्रमाणात एअरक्राफ्ट करते, मिलिटरी मॉडर्नायझेशन करते, मिलिटरीवरती खर्च का करते? कारण ते युएस कडे बघते, आपल्याकडे नाही बघते. ती युएस कडे बघते की युएस कडे एवढं, युएस जर उद्या अटॅक केला तर आपल्याकडे डिफेन्स कॅपॅबिलिटी पाहिजे, आणि म्हणून तिथं स्वतःच्या शस्त्रास्त्र वाढवतंय. पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय? आपला शत्रू म्हणून आपण म्हणतोय हे विनाकारण कॅपॅबिलिटी वाढवायला लागली, एक दिवस आपल्या अटॅक करतील बरं का, सो आपल्याला पण मॉडर्नाइज करावं लागेल. सो अशा प्रकारे शस्त्रास्त्र स्पर्धा वाढत जाते. हे त्यांनी सेकंड मध्ये सांगितले, ज्याला आपण इनसिक्युरिटी डिलेमा म्हणतो, की आपण चायनाबाबत नेहमीच असुरक्षित स्वतःला, आणि सेम चायना पण युएसच्या बाबतीत नेहमी स्वतःला असुरक्षित समजणार आहे. ही थिअरीचं ऍप्लिकेशन आहे. तिसरं त्याने सांगितलं रिलेटिव्ह गेन्स, की नेहमी प्रत्येक स्टेट हे एक प्रकारे दुसऱ्याच्या तुलनेत आपल्याला कसा फायदा होईल, सो तुलनात्मक फायदा म्हणूया आपल्याला. ठीक आहे. सो दुसऱ्याच्या तुलनात्मक आपल्याला कसा फायदा असतो, आपण कसं वरचढ असू याचा प्रयत्न करत असतो. की त्याच्याकडे 4 वेपन्स आहेत, आपल्याकडे 5 पाहिजे, त्याच्याकडे 4 लोकांकडे सॉफ्ट पॉवर येतं, आपल्याकडे पाहिजे, त्याच्याकडे इकॉनॉमी एवढी तर. सो रिलेटिव्ह गेन मिळाली पाहिजे, असं नाही की ऍब्सोल्यूट गेन. उदाहरण सांगतो पहा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि तुमची डिग्रीची एक्झाम याच्यामध्ये फरक काय असतो? डिग्रीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 60-70% पडले, वॉट एव्हर 65% पडले, तर इंजिनिअरिंग असेल तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळून जात. इथं तुम्हाला काय करायचं? इथं 65 मिळवायचे, 40 मिळवायचे, 20% मिळवायचे, असं काही नाही. तुम्हाला फक्त इथं काय पाहिजे? टॉप 50 मध्ये यायचंय. ज्या जागा असतील, समजा 1000 जागा असतील तर 14,000 पोरं घेतात ना, टॉप 14,000 पोरांच्या मध्ये यायचंय तुम्हाला प्रिलियम मध्ये, भले ते आम्ही 14,000 का असं. मग मेन्स मध्ये किती पोरं घेतात? सॉरी, प्रिलियम क्लिअर होऊन मेन्स मध्ये 14,000 घेतात ते. आता मेन्स क्लिअर करायची आपल्याला ऑप्शनल, आणि मग किती पोरं घेणार आहे? 3,000. त्यातल्या 700-800 पोरं साधारण रफली पॉलिटिकल सायन्सचे असतात. 1000 पकडा थोड्या वेळासाठी. तर टॉप 1000 पॉलिटिकल सायन्स मध्ये या पोरांमध्ये यायचं इंटरव्ह्यू साठी जाण्यासाठी, एवढं सफिशियंट. त्यासाठी 300 मार्क्स पाहिजे, त्यासाठी तर म्हणतो मी पॉलिटिकल सायन्स करा चांगला म्हणून. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की तुम्हाला का इथं गरजेचं आहे का तुम्हाला पॉलिटिकल सायन्सला 500 पैकी 400 मार्क पडले तर तुम्ही टॉप मध्ये येणार? नाही. कदाचित 250 वर पण येऊ शकतं, बट नाही येत, कारण बाकीचे पोरं अभ्यास केले. बट समजलं काय मला काय म्हणायचं, की तुम्हाला रिलेटिव्ह गेन पाहिजे, की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगला परफॉर्म करायचंय. 14,000 लोकांपेक्षा तुम्हाला 3,000 मध्ये यायचं असेल, ज्या 14,000 मध्ये फक्त 3,000 नंबर आला पाहिजे आपला, हे इन्शुअर करायचंय. कास्ट कॅटेगरी विसरून जा. सांगण्याचं उद्दिष्ट काय, रिलेटिव्ह, दुसऱ्याच्या रिलेटिव्ह चांगला परफॉर्मन्स पाहिजे आपला. आणि मग दुसऱ्याच्या रिलेटिव्ह परफॉर्मन्स कुठून येतो? सिन्सिअरिटी. कारण फरक काय, आता सपोज हे लेक्चर केलंय मी, ठीक आहे. सो पूर्ण सिरीज मी टाकलेली, ही पूर्ण सिरीज सगळे PSR वाले बघू शकतात. ठीक आहे. सो लेट सपोज 100 पोरांनी बघितली, 500 पोरांनी बघितली, उद्या जाऊन 2 वर्षांनी जाऊन जेव्हा मेन्स येतो तोपर्यंत 1000 पोरांनी बघितली. सगळे पोरांनी सिन्सिअरली केलेलं नसणार आहे. कोणी फक्त असं बघितली, कोणी कोर्स कम्प्लीट करायचा म्हणून कम्प्लीट केलाय. परिणामी जी मुलं सिन्सिअरली कम्प्लीट करणार आहे ना, ती टॉप मध्ये असणार आहे. बाकीच्यांच्या तुलनेत भले त्यांना जास्त नाही आलं तरी चालेल, पण बाकीच्यांच्या तुलनेत ज्या कम्पॅरेटिव्हली. सो रिलेटिव्ह गेन याला म्हणतात. मग प्रत्येक देश रिलेटिव्ह गेन करायच्या तयारीत. याची एवढी पॉवर आहे, मला रिलेटिव्हली एवढी पाहिजे, याची एवढी झाली, मला रिलेटिव्ह. आणि याच्या नादात पॉवर सत्ता संघर्ष सुरू राहतो, आणि त्याला मेजर रिझन आहे की नेहमी टेन्शन्स राहतात. सो त्यांनी मेन 3 रिझन दिले नववसाहतवाद्यांनी. सो पोलॅरिटी, स्टॅबिलिटी आणि बॅलन्स ऑफ पॉवर नेक्स्ट टॉपिक. बट इथं थोडंसं ग्लिम्स आहे बघता. ग्लिम्स म्हणजे काय, थोडीशी फक्त ओळख आहे. डिटेल टॉपिक आहे ना पॉवर पॉलिटिक्स, सेपरेटली आपलं सेकंड आपली युनिट असणार आहे ते डिस्कशनचं, पॉवर पॉलिटिक्स, त्यावेळेस बघणार आहे. ठीक आहे. दुसरी सिरीज म्हणूया. ठीक आहे. आता पोलॅरिटी म्हणजे काय बघा, आधी कन्सेप्ट समजून घ्या. पोलॅरिटी म्हणजे काय, द एक्झिस्टन्स विदिन अ सिस्टीम ऑफ वन ऑर मोर सिग्निफिकंट ऍक्टर्स. पोल्स, तारे. सो आकाशगंगामध्ये खूप सारे तारे, तसा एक सूर्य एक तारा आहे, त्याची स्वतःची व्यवस्था आहे. पण ताऱ्यांनाच महत्व आहे, तारे चमकतात. सो अशा पद्धतीने हायलाइटेड गोष्टी ज्या आहेत, हायलाइट्स होतात, त्याला आपण तारे म्हणतो. सिंपल.
सो ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये किती तारे आहेत याला म्हणतात पोलॅरिटी. जर 2 तारे असेल तर बायपोलॅरिटी, खूप सारे तारे असेल तर मल्टीपोलॅरिटी. सिंपल. सो सिग्निफिकंट ऍक्टर्स म्हणजे पोल्स आणि त्यांचं बिहेवियर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असं वाटतं का आंतरराष्ट्रीय लेवलला जर आपल्याला जाऊन इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी बिरी मांडायची सिद्धांत, तर आपण बांगलादेशची किंवा श्रीलंकेची फॉरेन पॉलिसी काय स्टडी करून त्या पर्स्पेक्टिव्हने मांडू, की युएसची फॉरेन पॉलिसी स्टडी करू, रशियाची स्टडी करू, चायनाची फॉरेन पॉलिसी स्टडी करू आणि मग त्याच्यावर इंटरनॅशनल पॉलिटिक्स बिल्ड करायचा प्रयत्न करते. ऑब्व्हियसली युएस, रशिया, चायना, युके, फ्रान्स, ब्रिटन एक्सेट्रा यांचीच, इन्क्लुडिंग इंडिया पण. बट डेफिनेटली ते काही मलेशिया किंवा ब्रुनेई या कंट्रीच्या फॉरेन पॉलिसीवर ठरणार नाही. सो मेजर पोल्स इम्पॉर्टंट असतात, त्याला म्हणतात पोलॅरिटी. ठीक आहे. दुसरं, हाऊएव्हर व्हाईल आता त्यांनी काय सांगितलं बघा, रादर न्यूअर रिअलिस्ट इन अ कॉमन विथ द क्लासिकल. आता त्यांची सिमिलॅरिटी काय आहे दोघांची, नव आणि शास्त्रीय. द कन्फ्लिक्ट कॅन बी कंटेन बाय द बॅलन्स ऑफ पॉवर. दोघांचंही असं म्हणणं आहे, जर सत्तेचं संतुलन असेल तर संघर्ष टाळता येतो. फार सुंदर वाक्य आहे. दोघांच्या मध्ये काय येईल समानता, की जर सत्तेचं संतुलन असेल तर संघर्ष टाळता येतो. संघर्ष कोणामध्ये, 2 देशांमध्ये. आणि हीच त्यांची रिअलिस्ट थेअरीची समानता आहे. हाऊएव्हर जे शास्त्रीय वास्तववादी लोक आहेत त्याचं म्हणणं आहे की बॅलन्स ऑफ पॉवर इज अ प्रॉडक्ट ऑफ प्रुडंट स्टेटक्राफ्ट, की तुम्हाला हे सत्ता व्यवस्थापनाचं एक प्रकारे प्रॉडक्ट आहे, एक प्रकारे हे त्याचं आउटकम आहे, त्याचं उत्तर आहे, त्याच्यातून तयार झालं की तुम्हाला फार केअरफुली सत्ता कलेने तुम्हाला सत्ता व्यवस्थापन करावं लागतं, तेव्हा बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन होतो. उदाहरणार्थ बघा, 19व्या शतकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात युरोपियन लोकांचा आपापसामध्ये वाद झाले आणि 20व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात मध्ये सुद्धा 20व्या शतकाच्या एवढे आपापसात युद्ध झाले की त्या लोकांना लक्षात आलं की बॅलन्स ऑफ पॉवर आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यानंतर त्यांनी युरोपियन युनियन स्थापन करायचं ठरवलं. सो हे काय उदाहरण आहे, प्रुडंट स्टेटक्राफ्ट, की आपण सगळे म्हणून एकत्र काम करू, मग गरजच नाही पडणार बॅलन्स ऑफ पॉवरची. सगळे युएसच्याच क्लबमध्ये. न्यूअर रिअली सी इट इज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्ट्रक्चरल डायनॅमिक्स ऑफ द इंटरनॅशनल सिस्टीम. ते काय बघतात न्यूअर रिअलिस्ट, ते व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघतात. ते काय बघतात की आंतरराष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अराजकता असल्यामुळे लोकांना आपापसातच बॅलन्स ऑफ पॉवर करावं लागले, सत्ता संतुलन करावं लागलं. सो सेम आहे, पुन्हा एकदा डिफरन्स. सत्ता संतुलनाकडे दोघांनी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं, एकानी युनिट लेवल पर्स्पेक्टिव्हने बघितलं, एकानी सिस्टीम लेवल. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर और कॅपॅसिटी बिटवीन अँड अमंग द स्टेट्स ह्याच्या बेसिसवर. ठीक आहे. Although neorealists believe that there is a general bias in international system in favor of balance rather than the imbalance. So generally ते दिसून आलेले इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये जिथं सत्तेचं संतुलन आहे ती त्या बाजूने जास्त कोणी गोष्टी झुकलेल्या दिसून येतात पॉलिटिक्सच्या, रादर दॅन द असंतुलित. असंतुलन फक्त युद्धाकडे घेऊन जातं. सो पोलॅरिटी. नेक्स्ट, न्यूओरियलिस्ट हॅव जनरली असोसिएटेड बायपोलर सिस्टीम विथ स्टॅबिलिटी. मग अशी आपण म्हणजे सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये स्टॅबिलिटी सिस्टीम, स्टॅबिलिटी थिअरी बघितली होती. सो त्यांचं म्हणणं आहे की बायपोलॅरिटी ही जनरली स्थिरतेकडे असते. सो बायपोलर सिच्युएशन असेल तर स्थिरता येते. त्याचे काय कारण आहेत ते पण सांगितलेलं सगळं. ते आन्सर तुम्ही मला एक्सपेक्ट करतो मी, तुम्ही मला लिहून पाठवाल. सो ती मला लिहून पाठवा तुम्ही आन्सर. सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आन्सर दिलेले मी ते. ठीक आहे. अँड रिड्यूस द लाईकलीहुड ऑफ वॉर, म्हणजे वॉर होण्याचे चान्सेस ते कमी करतात, जे की मल्टीपोलर सिस्टीम मध्ये चान्सेस जास्त आहेत, ते समजून सांगितलेलं आहे. दिस इन्क्लुड्स निओ रिअलिस्ट टू व्ह्यू कोल्ड वॉर बायपोलॅरिटी इन अ ब्रॉडली पॉझिटिव्ह सेन्स. त्यांनी एक प्रकारे हे जे शीतयुद्ध चालू आहे हे प्रकारे चांगल्या पॉझिटिव्ह सेन्सनी बघितलं, याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं की कोल्ड वॉर हे शीतयुद्ध आहे, 2 देशामध्ये बायपोलॅरिटी, सो स्थिरता आहे, युद्ध नाही होते, अवॉइड केले जातात, चान्सेस कमी आणि यामुळे लॉंग टर्म म्हणजे बरेच काळ आपल्याला शांतता मिळू शकते. बट याचे इम्प्लिकेशन्स मात्र पोस्ट कोल्ड वॉर नंतर आपल्याला दिसून येतील. कशा प्रकारे मल्टीपोलॅरिटी. उदाहरण सांगू, ज्यावेळेस बायपोलॅरिटी त्यावेळेस युद्ध किती झाले पहा, आणि मल्टीपोलॅरिटी तेव्हापासून संघर्ष कसे चालू आहेत बघा देशांमध्ये. आणि आज त्याचं आपलं मल्टीपोलॅरिटीचं क्लासिक एक्झाम्पल आहे की पूर्ण जग कोलॅप्स मध्ये, पूर्ण जग आहे ना सध्या ह्या सिच्युएशन मध्ये. मी तर म्हणेन तुम्ही प्रत्येक कंट्रीमध्ये ऑब्झर्व करा, तुम्हाला लक्षात येईल. इंडिया असू द्या, इंडियाच्या आजूबाजूला काय चालू आहे बघा, साऊथ चायना सी मध्ये काय चालू आहे बघा, वेस्ट एशियामध्ये काय चालू आहे बघा, युरोपमध्ये काय चालू आहे. सगळ्यात शांत आहे अमेरिका कॉन्टिनेंट आहे. पण अमेरिकेमध्ये अशी सिच्युएशन आलेली, जर तुम्हाला 85 वर्षाचा माणूस पण लिडरला अल्टरनेटिव्ह, 85 वर्षाचा माणूस आहे याच्यात लिडरशिप क्रायसिस आहे, तुम्हाला वाटत नाही? सिंपल आहे. इव्हन मोदीजींच्या बाबतीत पण माझं ओपिनियन हेच. जर तुम्ही तुमचं वय 75 झालं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचा परफॉर्मन्स कसा असू द्या, मोदी किती ग्रेट असू द्या, जर एवढ्या 140 कोटी असलेल्या देशामध्ये
जिथं 66% लोक युथ आहेत, अशा देशामध्ये जर तुम्हाला 75 वर्ष वय झाले तरी तुम्हाला अल्टरनेटिव्ह लिडरशिप सापडत नाही, तर लिडरशिप क्रायसिस नाही येते. तुम्ही सांगा राहुल गांधी यस इमर्ज झाले ते, बट इज द ओनली अल्टरनेटिव्ह? दॅट अगेन अ शेमफुल थिंग. अगेन पुन्हा शेमफुल थिंग येते पण, कारण तुमच्याकडे लिडरशिप क्रायसिस, आणि ही जगात सिच्युएशन आहे, बिलिव्ह मी, इंडियातच नाहीये. बिगेस्ट एक्झाम्पल सांगतो ना मी तुम्हाला, बायडनला का उभं करावं लागले डेमोक्रेटिकला? लीडर्स नाही. बायडनचे काय हाल चालू आहे तुम्ही डिप्लोमॅटिक मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला व्हिडिओज येतील बायडन कुठे फिरतात ते, आणि पॉलिटिक्स कुठे चालले मेंटली. आणि त्याच्यात त्यांची चुकी नाही बाई, ते हँडल नाही करू शकत अमेरिकेसारखी प्रेसिडेन्सी 85व्या वर्षात. ट्रम्पचं काय सेम सिच्युएशन आहे. सो नाही पाहिजे, ठीक आहे. सो तुम्हाला अजून थोडीशी यंग फेसेस पाहिजे, लिडरशिप क्वालिटीज तयार झाल्या पाहिजेत. त्यांनी सांगितलंय स्टॅबिलिटी, ठीक आहे. नेक्स्ट, पोस्ट कोल्ड वॉर एरामध्ये त्याच्यामुळे कन्फ्युजन सांगितलं. फॉर सो कॉल्ड ऑफेन्सिव्ह रिअलिस्ट, ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक, मग हे कोणत्या अंडर येतात? स्ट्रक्चरली, संरचनात्मक त्याच्या अंडर येतात. फॉर इन्स्टन्स जॉन मियरशिमर किंवा मियरशाइमर ॲज द प्रायमरी, सपोज त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ना, गुगलला जायचं, प्रोनाऊन्सिएशन ते ऐकायचं आणि मग त्यानुसार आपले शब्द लिहायचे मराठीतून, ठीक आहे. आणि त्याचं इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन नाही होऊ शकत, ते प्रॉपर नाउन. ॲज द प्रायमरी मोटिवेशन ऑफ स्टेट इज द ॲक्वेजिशन ऑफ पॉवर. इफ द बॅलन्स ऑफ पॉवर ब्रेक्स डाऊन, दॅट इज मल्टीपोलॅरिटी जर आली, देर इज व्हेरी व्हेरी लाईकलीहुड दॅट वॉर विल ब्रेक. मी कन्व्हिक्शनली का सांगतो इंडिया चायना वॉर होणार आहे काही दिवसात? थिअरी त्याच्या मागे मोठी, सिद्धांत त्याच्या मागे मोठा, की जर प्रत्येक देशाचं हे ऑफेन्सिव्ह रिलीज मेयर शायमर काय सांगतात, 2001 साली यांनी पुस्तक लिहिलेले, त्यांचं काय म्हणणं आहे की जर प्रत्येक देशाचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ॲक्वेजिशन ऑफ पॉवरच आहे, आणि जर जागतिक राजकारणामध्ये अशी सिच्युएशन आहे की मल्टीपोलॅरिटी आहे, बहुध्रुवीयपणा आहे, तर तुम्हाला वॉर लाईकलीहुड आहे, हाय चान्सेस देर विल बी द वॉर, ठीक आहे. बट याच्या अगेन्स्ट डिफेन्सिव्ह रिअलिस्ट ऑन द दुसऱ्या साईडला काय म्हणतात बघा, स्टेट टेन टू प्रायोरिटाइज सिक्युरिटी ओव्हर द पॉवर. मी कालच वर्ड वापरला, सिक्युरिटी मॅक्सिमायझर, की स्टेट पॉवर कशासाठी घेतात? स्वतःची सिक्युरिटी करण्यासाठी, स्वतःची सुरक्षता इन्शुअर करण्यासाठी. याला म्हटलंय त्यांनी डिफेन्सिव्ह रिअलिस्ट, संरक्षणात्मक आक्रमक आणि स्वतःच्या सुरक्षात्मक किंवा संरक्षणात्मक वास्तववाद. मग याच्यातला फरक त्यांनी डेफिनेशन दिलेत बघा. डेफिनेशन काय? इट इज अ फॉर्म ऑफ मराठीत पण सांगतो, इट इज अ फॉर्म ऑफ स्ट्रक्चरल रिअलिझम दॅट पोर्ट्रेज, डिफरन्स आला ना, डायरेक्ट डेफिनेशन पाठ करून लिहायच्या, कन्सेप्च्युअली डेफिनेशन लिहायच्या, दॅट पोर्ट्रेज स्टेट ॲज अ पॉवर मॅक्सिमायझर as there is a no limit to their desire to control international environment. म्हणजेच काय? ऑफेन्सिव्ह आक्रमक वास्तववाद म्हणजेच हे एक संरचनात्मक वास्तववादाचं उदाहरण आहे, की ज्यामध्ये सर्व राज्य हे पॉवर मॅक्सिमायझर आहेत, सत्ता काय म्हणतात अधिकतमतेच्याकडे, अधिकतमच्या मार्गाकडे चाललेला आहे, अधिकतमता. सो जास्त मॅक्सिमायझर, ठीक आहे. सो मराठी समजून घ्या, थोडंसं फंबलिंग होते कारण मराठी वर्ड्सची प्रॅक्टिस नाही बिलकुल, बट तुम्ही पाहिलं असेल इंग्लिश तेवढीच फ्लुएंट येते, ठीक आहे. सो पॉवर मॅक्सिमायझर्स आहे. सो त्या दृष्टिकोनातून, आणि त्यांचं कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरती लिमिट नाही. त्याच अँगलनी संरचनात्मक जे वास्तववादी आहेत डिफेन्सिव्ह रिअलिस्ट, त्यांचं काय म्हणणं आहे, हे सुद्धा एक संरक्षणात्मक आहे, सॉरी, डिफेन्सिव्ह म्हणजे संरक्षणात्मक आणि स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक. सो संरचनात्मक वास्तववादाचं म्हणणं आहे, हे सुद्धा एक संरचनात्मक वास्तववादाचा प्रकार असून की त्यामध्ये राज्य हे एक प्रकारे सुरक्षा मॅक्सिमायझर आहेत किंवा सुरक्षा अधिकतमकडे जाणारे आहे. आणि त्यांचं ऍक्च्युअली म्हणणं काय आहे की डिझायर टू अवॉइड अटॅक अबाउट द बीड फॉर द वर्ल्ड पॉवर, की जागतिक महासत्ता होण्याच्या पेक्षा आम्ही युद्ध टाळण्याकडे जास्त आमचा भर आहे, कारण का आम्हाला आमची सुरक्षता महत्वाची आहे. अशा पद्धतीची डेफिनेशन आहे डिफेन्सिव्ह रिअलिझमची. असेसिंग अँड रिवायझिंग द रिअलिझम. मग आता काय झालं बघा, वॉल्स थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स पब्लिश झाल्यानंतर न्यू रिअलिझम आलं. द डिसिप्लिन फाउंड इज मास्टर थिअरी. आता फायनली त्यांना सापडलं, कारण डेटेन्स मध्ये सापडलं होतं, डेटेंटिव्ह. त्याच्यानंतर आपण मेयरशायमर बघितलं. स्टोरी पुन्हा एकदा सांगतो. दुसरं महायुद्ध संपलं, मेयरशायमर सॉरी मॉर्गन आले, रिअलिझमचं विजडम इस्टॅब्लिश केला. डेटेंटिव्ह पिरियड आले, लिबरल स्ट्रॉंग झाले. लिबरलनी सांगितलं लिबरलिझम, उदारमतवाद हेच आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये सर्वोच्च आहे. केनेथ वॉल झाला, त्यांनी डिफेन्सिव्ह रिअलिझम मांडलं. त्यांनी प्रूव्ह करून दिलं की सिक्युरिटीसाठी चालू आहे सगळे, हे दोघं पण एकमेकांशी कोऑपरेट करतात ना सिक्युरिटी. सो पुन्हा त्यांनी वास्तववादाचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पुन्हा एकदा पोस्ट कोल्ड वॉर आलं किंवा कोल्ड वॉर एरा संपला, म्हणजे युएसएसआरचं कोलॅप्स झालं, विघटन झालं. सगळ्यांनी पुन्हा एकदा रिअलिझमवर क्वेश्चन विचारला की तुम्ही प्रिडिक्टच नाही करू शकले,
असे कसे तुम्ही इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी स्वतःला समजता? तुम्हाला प्रिडिक्ट करता यायला पाहिजे होतं शीतयुद्ध संपेल का नाही कधी. तुमचं म्हणणं आहे की दोन सत्ता असतील तर ते कायम लॉंग लास्टिंग पीस आहे आणि ते कायम स्थिरता ठेवील, पण हे संपली स्थिरता. आता युनिपोलॅरिटी आली, ठीक आहे. सो एकल ध्रुवीय पण आला, मग तुम्ही काय करू शकता, मी फेल झाले. पण पुन्हा एकदा मेयर शायमर आले 2001 मध्ये. कारण का मधल्या पिरियडमध्ये पुन्हा कोण आलं? न्यू लिबरलिस्ट, नव उदारमतवादी आले. क्रम सांगतो: शास्त्रीय वास्तववाद, त्यानंतर आलेले लिबरल्स, त्यानंतर आलेले डिफेन्सिव्ह रिअलिस्ट, त्यानंतर आले न्यू लिबरलिस्ट, नव उदारमतवादी, ज्याला आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशन एक्सेट्रा म्हणतो. पण त्यांनी पुन्हा क्वेश्चन विचारायला सुरुवात केली की हे भाई तुम्ही जागतिक लेवलला परस्पर संबंध वाढत चाललेले आहेत, परस्परता वाढत चाललेली आहे, त्याला ग्लोबल इंटरडिपेंडन्स म्हणतो, कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स, गुंतागुंतीचे परस्पर सहकार्यता एक्सेट्रा. सो मग हे नाही राहिले इंटरनॅशनल थिअरीमध्ये रिअलिझमला स्थान नाही राहिलं. आता सगळं लिबरलिझमचं चालू आहे, कॅपिटलिझमचं चालू आहे. पण मेयर शायमरनी पुन्हा एकदा ऑफेन्सिव्ह रिअलिझम प्रूव्ह करून दिलं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्वतःचं म्हणजे रिअलिझमचं. लिमिटेशन ऑफ रिअलिस्ट अनालिसिस, दिस इन्क्लुडेड द एंड ऑफ क्वालिटीज. मग लिमिटेशन्स काय, त्याला मर्यादा काय? पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिल्यांदा की त्यांना मी आता जस्ट सांगितलं की यांना युद्ध का, हे जे शीतयुद्ध ते का संपलं एक्सप्लेनच नाही करता आलं, याचं रिझनच नाही सांगता आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन सत्ता असतील तर कायमच स्थिरता पाहिजे, ती स्टॅबिलिटी पाहिजे, पण त्यांना ते एक्सप्लेनच नाही करता आलं. ठीक आहे, मधून मधून चेक करावं लागते. नेक्स्ट, ग्रोईंग इम्पॅक्ट ऑफ नॉन स्टेट ऍक्टर्स. की त्यांनी आतापर्यंत बघितलं आपण डिस्कशन मध्ये, नॉन स्टेट ऍक्टर्स आले. तर नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे कोणत्या? मल्टीनॅशनल कंपनीज, लाईक गुगलचा काय इम्पॅक्ट होतोय, मायक्रोसॉफ्ट काय इम्पॅक्ट करते जगावरती. बरेचसे परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्टचा हात आहे, ऍपलचा हात आहे. ते ठरवतात ऍक्च्युली कोणत्या देशात काय पाहिजे. त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन, पॉवर आहे, इकॉनॉमी, त्यांच्याकडे नेटवर्क आहे, सत्ता ऍक्च्युली त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, असो. प्लस दुसरे कोणते ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स किंवा नॉन स्टेट एनजीओज आहेत. मेजर अमनेस्टी इंटरनॅशनल बघा, मीडिया बघा, तुम्ही मार्केट हालून टाकतात, एखादी सत्ता अशी पाडतात येते. जर त्यांनी ठरवलं इलेक्शन मध्ये दुसरे अपोजिशन जायचं, सत्ता बदलतात येते. एवढी ताकद आलेली, सो स्टेट ऍक्टर्स बदलतील ते. प्लस मेजर नॉन स्टेट ऍक्टर सांगितला मी, राहिला तो म्हणजे आतंकवादी किंवा त्या दहशतवादी संघटना. 3 मेजर नॉन स्टेट ऍक्टर्स आहे, पुन्हा लक्षात ठेवा. नॉन स्टेट ऍक्टर्स पुढे येणार आहे आपल्याला ग्लोबलायझेशन मध्ये, डिटेलमध्ये स्टडी करा, त्याचा एक क्वेश्चन येतो. कोण आहे नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे, किंवा याला नॉन स्टेट म्हणजे काय, गैर राज्य संस्था म्हणतात, किंवा ऍक्टर्स म्हणजे कलाकार नाही म्हणता येणार, मग घटक म्हणता येईल. ठीक आहे, एक म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज, बहुराष्ट्रीय कंपन्या, दहशतवादी संघटना आणि एनजीओज, किंवा इंटरनॅशनल कोणत्याही चॅरिटी ऑर्गनायझेशन, जसं WHO असेल, किंवा सॉरी हे नॉन स्टेट नाहीये. ठीक आहे, नॉन स्टेटमध्ये येईल की अमनेस्टी इंटरनॅशनल मी सांगितलं आता जस्ट. त्याच्यानंतर अजून 1-2 उदाहरणं आहेत आपल्याकडे, ते प्लस साईन असतं, क्रॉस वगैरे. ठीक आहे, सो हे ग्लोबल हेल्थ, FA वगैरे एक्सेट्रा. ठीक आहे, समजलं तुम्हाला काय म्हणायचं मला. ओके, गुड. सो हे नॉन स्टेट ऍक्टरचा काय रोल याच्यामध्ये डिस्कशनच नाही आलं ना, हे सांगत होतो मी. आतापर्यंत बघितलं की स्टेट ऍक्टर्स असतील, स्टेट असतील, राज्य असेल, त्यांचं बिहेवियर असं असेल, ते नॅशनल इंटरेस्ट बघतील एक्सेट्रा. पण हे नॉन स्टेट ऍक्टर्स कशा प्रकारे रोल प्ले करतील पूर्णपणे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये, याच्याबद्दल कोणी डिस्कशनच नाही केलं, नाही रिअलिस्ट नाही. हे सगळ्यात मोठं वास्तववादाचं लिमिटेशन आहे. सो पहिलं लिमिटेशन कोल्ड वॉर एक्सप्लेन नाही करता आलं, का संपलं. दुसरं लिमिटेशन यांचा रोल काय होता ते सांगता नाही आलं. तिसरं लिमिटेशन, ग्लोबलायझेशन आल्यामुळे रिअलिझमला थोडासा फटका बसला. काय फटका बसला की आता दोन देश व्यापाराचा विचार करायला लागले, की आम्हाला वॉर करायच्या आधी भाई आम्हाला व्यापार आमचा एकमेकांच्या मध्ये गुंतलेलो आहे आम्ही व्यापाराच्या बाबतीत. कारण ग्लोबलायझेशनने पूर्ण सप्लाय चेन मालाच्या एकमेकांच्या मध्ये, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. उदाहरण सांगतो, याला बिलियर्ड बॉल मॉडेल असं देखील म्हटलेलं आहे, पण ते नंतर बघणार आहे आपण ग्लोबलायझेशन मध्ये. ठीक आहे, सो काय मॉडेल बघा, सपोज हे पूर्ण वर्ल्ड सिस्टम आहे किंवा एक जग आहे. हा देश आहे, ह्या देशाचे संबंध इथे आहे, कारण ह्या देशाला जे बनतं ह्या देशामध्ये ते प्रोडक्ट ह्या देशामध्ये जाऊन विकले जातात. बट त्या प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या देशातून आणल्या जातात, ह्या देशातून आणल्या जातात, इथून आणल्या जातात, इथून आणल्या जातात. ठीक आहे, आता ह्या देशात येणारा माल मात्र काय असतो, हेच देश कदाचित ह्या देशाला रॉ मटेरियल सप्लाय करत असेल, मग फायनल प्रोडक्ट्स इथे येत असतील. पण हे देश पुन्हा याच्याकडून काही मागवत असेल, हा देश याला काही सप्लाय करत असेल, हा देश याच्याकडून काय घेत असेल. सो एवढी कॉम्प्लेक्सिटी तयार झालेली, सगळे एकमेकांवर एवढे डिपेंडेंट झालेले. यांना माहिती आहे आम्ही दोघांनी जरी फाईट केली, सपोज ह्या देशाने आणि ह्या देशाने फाईट सुरू केली, तरी बरेचशी सप्लाय चेन कोलॅप्स होऊ शकते. आणि यात जर मेजर देश असतील ना, त्यांना माहिती जे देश असे वादाविदाच्या गोष्टी पाहतात ते पोल्स असतात, मोठे मेजर कंट्रीज असतात ते, राईट. सो ते तर म्हणणार आहे भाई आमच्यावर भरपूर सारे डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल इराणचं ऑइल बंद झालं, किती मोठं मार्केट डिस्ट्रप्शन आले, प्राइसेस किती वाढले तेलाचे अचानक. बघा तुम्ही 60-70 होते, अचानक कधी 100-125 वर गेले आपल्याला कळलं पण नाही.
सांगण्याचं उद्दिष्ट काय की ग्लोबल सप्लाय डिस्ट्रप्शन होऊ शकतं. मग तुम्ही या रोलचा विचारच नाही केला, याचा काही रिअलिस्टवाल्याने विचारच नाही केला, त्यांना एक्सप्लेन पण करता नाही आले हे ग्लोबलायझेशनमुळे. पण जेव्हा लिबरल थिअरी बघून आपण तेव्हा आणखी हे क्लिअर होईल. ठीक आहे. इन्क्रीज सिग्निफिकन्स ऑफ इश्यूज रिलेटेड टू द ह्युमन राईट्स. नवीन इश्यूज तयार झाले, लाईक फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले मानवाधिकार. हे मानवाधिकारचे जे इश्यू आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला कोणत्या देशात घुसता आलं, त्या देशावरती पॉलिटिक्स बदलता आलं, परराष्ट्र धोरणामध्ये गोष्टी बदलायला लागल्या. मानवाधिकाराच्या नावाखाली युनायटेड नेशनची पीस किपिंग फोर्सेस दुसऱ्या देशामध्ये जायला लागल्या. आपल्या काश्मीर बाबत युएसए बोलते, आपल्या रिलिजन बाबत युएसए बोलते, कारण का आपण मानवी हक्कांचं उल्लंघन करतोय असं म्हणणे त्यांचं. सो ह्या मानवी हक्कांची जी नवीन कन्सेप्ट आली ना, ही पण एक्सप्लेन नाही करता आली रिअलिस्ट लोकांना. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म ऑफ रिवाइव्ह लिबरलिझम अँड न्यू क्रिटिकल व्हॉइसेस सच ॲज कन्स्ट्रक्टिव्हिझम. आणि मग ही जे मर्यादा आहेत रिअलिझमच्या त्या अंडरस्टँड करून, लिबरलिझमच्या काही मर्यादा अंडरस्टँड करून नवीन प्रकारचं लिबरलिझम, उदारमतवादाच पुन्हा एकदा सुधारणा चळवळी आल्या, सुधारित उदारमतवादाची काही मतं आली आणि त्याचबरोबर टीकात्मक काही नवीन नवीन सिद्धांत आले, लाईक जसं की त्याने सांगितले कन्स्ट्रक्टिव्हिझम. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, काहीतरी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हिझम पण वेगळं आहे, सकारात्मकता ते पण सिद्धांत वेगळा आहे, बट काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह बनवणं, आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह तयार केला. मराठीमध्ये काय वर्ड आहे त्याला एकदा बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये मला पण कळवा. बट कन्स्ट्रक्टिव्हिझम सारखे न्यू क्रिटिकल थिअरीज आहे, फेमिनिस्ट क्रिटिकल आहे, पोस्ट कलोनियल क्रिटिकल आहे, पोस्ट मॉडर्निस्ट असतील. ठीक आहे. सो हे सगळे क्रिटिकल थिअरिस्ट आहे. हे सगळे थिअरी क्रिटिकल थिअरी आपण सेपरेट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पार्ट सेकंड असणार इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरीचा, तो पार्ट सेकंड किंवा थर्ड असेल. नेव्हरथलेस त्याने सांगितलं रिअलिस्ट थिअरी इज रिअली डाऊटेड, त्याच्यामुळे डाऊट घ्यायला सुरुवात केली, कारण या सगळ्यांनी टीका केली ना त्याच्यावरती. द ऍक्सेप्टन्स दॅट अनार्की म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला बेसिक फीचर ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स एक्सटेंड वेल बियॉन्ड रिअलिझम. त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय लेवलला जी अनार्की ना, ही फक्त रिअलिझम पुरती मर्यादित नाहीये, त्याच्या पलीकडे पण जाते. स्ट्रक्चरल डायनॅमिक्स ऑफ सेल्फ हेल्प इन इंटरनॅशनल सिस्टीम. आता सेल्फ हेल्पची पण कन्सेप्ट बदलत चालली. त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने की आता लोक सेल्फ हेल्प सोबत एक्सटर्नल बॅलन्सिंग पण करतात. सो एक्सटर्नल बॅलन्सिंग आणि इंटरनल बॅलन्सिंग हे दोन टाईपचे बॅलन्सिंग आहेत. म्हणजे काय, सपोज इंडिया आणि चायना घेतलं आणि ह्या दोघांना जर संतुलन राखायचं आहे, तर अंतर्गत संतुलन आणि बाहेर संतुलन दोन्ही पण, बाह्य संतुलन दोन्ही पण गरजेचं आहे. अंतर्गत संतुलनांतर्गत काय येईल की स्वतःची इकॉनॉमी स्ट्रॉंग करणं, स्वतःची मिलिटरी स्ट्रॉंग करणं, स्वतःचे इन्स्टिट्यूशन डेमोक्रेसी एक्सेट्रा स्ट्रॉंग करणं, पॉलिटिकल सिस्टीम स्ट्रॉंग करणं, बाय पार्टिजन म्हणजे विरोधी पक्ष पण आणि सरकार पण दोघंही पण एकमेकांना साथ देतील चायना विरुद्ध, अशा पद्धतीने कन्सेन्सस तयार करणं, एकमत तयार करणं देशामध्ये. हे झालं इंटरनल. बट यांनी पण नाही आवडत एक्सटर्नल. जे चायनाचे शत्रू पक्ष आहेत त्यांच्याशी करार करा, जसं जपान असेल, साऊथ कोरिया असेल, टू द सम एक्सटेंट व्हिएतनाम असेल. सो ह्या लोक, ऑस्ट्रेलिया असतील, युएसए असेल, ह्यांच्यासोबत एक अलायन्स तयार करा, याला म्हणतात एक्सटर्नल बॅलन्सिंग. हे सुद्धा आपल्याला मदत करतील चायना विरुद्ध. सो इंटरनल बॅलन्सिंग आणि एक्सटर्नल बॅलन्सिंग या दोन्ही मिळून आपल्याला चायनाला बॅलन्स करायचं. सो याला म्हणतात बॅलन्सिंग. ही गोष्ट विसरली, रिअलिस्ट लोकांनी एक्सटर्नल बॅलन्सिंगचा विचार केला नाही, जे की आजच्या काळातील कंटेम्पररी डिबेट आहे. दिस कॅन बी सीन इन द केस ऑफ ए डिबेट. हे डिबेटच्या स्वरूपात बघितलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स, युएसची जी फॉरेन पॉलिसी वॉर ऑन टेरर आहे ती तुम्ही बघितलीच नाही. आता वॉर ऑन टेरर हे ऍक्च्युली टेररिझम नॉन स्टेट ऍक्टर आहे, त्याच्याबद्दल आहे. त्यांनी जस्टिफाय केलं इराक मधलं वॉर. सो नॉन स्टेट ऍक्टरच्या नावाखाली स्टेट हे दुसऱ्या स्टेटमध्ये इंटरव्हेन करते, रिलीज लोकांना नाही करता आलं एक्सप्लेन. आणि हाऊ युनायटेड स्टेट्स शुड रिस्पॉन्ड टू द राईज ऑफ चायना. चायना जे मोठं होते, रिव्हिजनिस्ट पॉवर म्हणून येते, त्याला चॅलेंज करते, आव्हान करते, त्याच्याबद्दल कसं काय केलं पाहिजे याच्यावर कोणती थिअरी आली नाही. मियर शायमर नंतर कोणालाच लिहिता नाही आलं. युएस साठी मार्गदर्शन म्हणून हेनरी किसिंजरने थोडा प्रयत्न केला होता. हेनरी किसिंजर हे पण सेक्रेटरी ऑफ स्टेट होते युएसचे. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे फॉरेन मिनिस्टर. बट त्यांना सुद्धा त्याच्यावरती एक इनसाइट देतात नाही. हा आता ही बुक्स कशासाठी आली होती लक्षात घ्या. हे बुक्स आली होती ऍक्च्युली युनायटेड स्टेट्स किंवा युएसएचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याच्या थिअरीज तयार झाल्या. ठीक आहे, ते नाही करता आलं. बट फ्यूज सिस्टीम अनालिसिस विथ युनिट लेवल अप्रोच. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सोल्युशन त्याने सांगितलं. न्यू क्लासिकल, नवशास्त्रीय वास्तववाद. तो काय करतो, दोन गोष्टी एकत्र करतो. की त्याने काय सांगितलं, फ्यूज केलं म्हणजे एकत्र केलं, व्यवस्थेच्या लेवलचं पण, सिस्टीम लेवलचं पण आणि युनिट लेवलचा पण अप्रोच त्यांनी एकत्र केलं. आणि त्याचे बिगेस्ट प्रपोनंट कोण आहेत, फरीद झकारिया. ठीक आहे. connects the classical realist thinking on decision making and leadership, human behavior, etc. to more structural factors including anarchy आणि
वर्ल्ड ऑर्डर. यांनी काय केलं, दोन गोष्टी एकत्र केल्या. त्यांनी काय सांगितलं की असं आहे की स्ट्रक्चर काय आहे आंतरराष्ट्रीय लेवलला ते पण ऍक्टरचा बिहेवियर शेप करतं. ऍक्टर कोणी दिलं, स्टेट, राज्य, त्यांची वागणूक बदलतं. ऍट द सेम टाइम हे ऍक्टर जे आहे यांची वागणूक सुद्धा आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सची व्यवस्था बदलू शकतो. म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर क्रिएट करू शकतो, युनिपोलॅरिटी तयार करू शकतो, बायपोलॅरिटी. सो हे दोघंही इफेक्ट करतात आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सला, हा त्यांचा सिद्धांत आहे. आणि म्हणूनच त्यांना म्हटले न्यू क्लासिकल, कारण त्यांनी दोन्ही गोष्टी एकत्र केल्या, सिस्टीम लेवल आणि युनिट लेवल सुद्धा. ठीक आहे. Modified realist lens can be allow us to understand how and why conflict has been persistent feature of the कोल्ड वॉर आणि पोस्ट कोल्ड वॉर. आणि मग आपल्याला हे हेल्प करतं जर तुम्ही युएसची फॉरेन पॉलिसी पण स्टडी केली आणि बदलतं राजकारण पण स्टडी केलं, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधील ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स पण स्टडी केले, तर लक्षात येईल तुम्हाला आजच्या गोष्टी आपल्याला सगळ्या एक्सप्रेस करता येतील. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस डिस्कशन. लिबरलिझम बद्दलचे जे आहे ते मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो लिबरलिझम, त्याच्या थिरीज काय एटसेट्रा. बट त्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्यात. गोष्ट नंबर 1 की इंग्लिशमध्ये नोट्स आहेत काही, त्या कशा पर्स्पेक्टिव्हने आहेत तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आपले मराठीमधल्या नोट्स रेडी होतात, ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी नोट्स रेडी आहेत. बट त्याचे एडिटिंग चालू आहे. तुमच्याकडे जाण्याच्या पूर्वी एक तर चांगल्या स्टेजमध्ये त्या गेल्या पाहिजेत. हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मी. पहा, सो एक विचारवंत म्हणून लॉकचे मूल्यांकन, जॉन लॉकचं हे पीडीएफ मी तुम्हाला सॅम्पल म्हणून आणले, पूर्ण दाखवू शकत नाही की लॉक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा व्यक्तिवादीच आहे. याच्यावरती कसं क्वेश्चन असेल, मग त्याचं स्ट्रक्चर काय असेल, इथपर्यंत आपण एक्सप्लेन केलेलं आहे. मग सुरुवात कशी करायची, इंट्रोडक्शन, व्यक्तिवाद म्हणजे काय. ठीक आहे. आपल्याला आज भरपूर एडिटिंग बाकी, इथे इंट्रो येते, इथे इंट्रोडक्शन करायचंय, त्याचं मराठीत करायचंय आपल्याला, प्रस्तावना, स्ट्रक्चर ऑफ आन्सर म्हणजे आपल्याला याचं पण मराठीत करायचंय, अजून उत्तराची रचना कशी असेल एटसेट्रा. ठीक आहे. मग हे उत्तर लिहिताना कसं असलं पाहिजे त्याचं, आता हे मी इथं लिहिले पॉईंट फॉर्म मध्ये, बट हे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात आहे, तुम्हाला त्याचं वाक्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. कन्क्लुजन काय असेल. सो हे सगळ्या प्रकारे आपण अशा प्रकारे डिटेल नोट्स तयार केलेले आहेत. प्रत्येक पेज टू पेज नोट्स तयार आहेत आपल्या, फक्त त्याचं एडिटिंग काम चालू आहे, फायनल स्टेजला गेलं. सो त्याच्यासाठी पेशन्स ठेवा. आता लेक्चर्स बघा, रनिंग नोट्स काढा. मी सांगतोय त्या गोष्टी रनिंग मध्ये चालू द्या. ते मी जे बोलतोय त्या रनिंग नोट्स मध्ये तुम्ही लिहून काढा. कुठे एक्झाम्पल सांगतोय, कसं कोरिलेट करतोय, अनालिटिकल अंडरस्टँडिंग कशी, ते सगळं तिथं नोट्स करा. त्याच नोट्सला रिव्हिजन द्या. जेव्हा ह्या नोट्स येतील त्या नोट्स तुम्हाला डायरेक्टली फायनल याच्या पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये नोट्स काढाव्या लागतील, त्या तुम्हाला आणखी फायद्याच्या ठरून जातील. एक फायनल आउटकम, मग त्याच्या नोट्स आणि ह्या नोट्स कम्पेअर करायच्या आणि तुमचं ऑप्शनल रेडी असेल. याच्या पलीकडे तुम्हाला मग नोट्स काढायची गरज पडणार नाही. मग आता मी ह्या नोट्स कशा डेव्हलप करतोय ते सांगतो. आणि मी माझी बऱ्याच मुलांनी सांगतो, सर तुमच्या नोट्स थोड्याशा आम्हाला सॅम्पल म्हणून दाखवा, कशा पद्धतीने आहेत त्या, जस्ट गिव्ह मी मिनिट. ठीक आहे. सो हे पहा, मी सगळ्या नोट्स कशा काढल्या तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. इथे PSR पेपर 1 सेक्शन 1A म्हणतो आपण पॉलिटिकल थिअरी. PSR पेपर 1 सेक्शन 2 IGP, मॉडर्न हिस्ट्री एटसेट्रा. पेपर 2 सेक्शन 1 जे आपण इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरीज बघतो ते. पेपर 2 सेक्शन 2 म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, दोन देशांमध्ये काय संबंध आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पॉईंट मध्ये गेलो. पेपर आता सपोज इंटरनॅशनल पॉलिटिक्स चालणार, रिअलिझम. ठीक आहे, त्याच्यामध्ये जाऊ आपण. पेपर 2 सेक्शन 1 याच्यामध्ये सगळे टॉपिक्स आहेत. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, पॉलिटिक्स ऑफ पार्टिसिपेशन, ग्लोबलायझेशन आणि सिलेबस नुसार आहे रिअलिझम. ठीक आहे. सो इथे सेपरेट केले मग. बट रिअलिझम हे काय आहे, इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी. सो रिअलिझम ओपन करून पाहूया. आता ही आहे वर्ड फाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जेणेकरून मला ती एनी टाइम एडिट करता येईल. मला त्याच्यात काही ऍडिशन्स करायचे, चेंजेस झाले, त्यानुसार बदलायच्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी मला अडॉप्ट करता येतील अशा पद्धतीने. एखादं पीडीएफ असेल तर पाहतो, इथं पीडीएफ पण बनवून ठेवलेलं असतील कदाचित. येस, इथे पीडीएफ पण आहे. हे पहा, इथं रिअलिझमची पीडीएफ आहे. हे वर्ड स्वरूपात पण आहे, मी सांगितलं. ठीक आहे. जे ओपन होईल अगोदर त्यामध्ये पाहूया. ठीक आहे. वर्ड ओपन झाले. हे पहा, दिसला असं. ठीक आहे. सॉरी. हां. सो हे पहा, सिंपल. ही वर्ड फाईल ओपन झाली, सॉरी पीडीएफ ओपन झाली. सो इंटरनॅशनल पॉलिटिक्स म्हणजे काय, इंट्रोडक्शन काय त्याचं, काय मी इंट्रोडक्शन मध्ये काय काय लिहू शकतो, किंवा कोण स्कॉलर एटसेट्रा. 4 ग्रेट डिबेट्स आहेत. पहिले आयडलिस्ट वर्सेस रिअलिस्ट हे शिकलो.
दुसरं ट्रॅडिशनलिस्ट वर्सेस बिहेवियरलिस्ट, ते बिहेवियरलिझमकडे आपण नंतर येणार आहे जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्स मधला पेपर 1 थिअरी शिकणार ना, त्यावेळेस बिहेवियरलिझम घेईल. न्यू लिबरलिझम वर्सेस न्यू रिअलिझम मी सांगितलं ग्लोबलायझेशनच्या ऍट द एंड ऑफ वर्ल्ड ऑर्डर. आणि शेवटची आहे रॅशनलिस्ट वर्सेस रिफ्लेक्टिव्हिस्ट. रिफ्लेक्टिव्हिस्ट म्हणजे काय, क्रिटिकल थिअरी ज्या आहेत त्या सगळ्या रिफ्लेक्शनिस्ट थिअरीज आहेत, बरोबर, हे टीकात्मक थिअरी येते. सो त्याची थिअरी चौथी डिबेट ही न्यू न्यू वर्ल्ड ऑर्डर. सो नवीन कशी वर्ल्ड ऑर्डर आहे, काय कोणत्या वेळात कोणती वर्ल्ड ऑर्डर होती एक्सेट्रा, हे बेसिक आहे. ठीक आहे. आता इथे बघा रिअलिस्ट थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, त्याचे स्कॉलर्स कोण कोण आहे, हे त्याचे 6 प्रिन्सिपल्स काय आहे, कीवर्ड्स काय आहे त्याच्यामध्ये, कौटिल्याला कसं कनेक्ट करता येईल, थिओसायडाइट्सचं काय आपल्याला लिहिता येईल, कुठे कोणता पॉईंट आणला पाहिजे, आणि हे मला कधी पण ऍट एनी टाइम एडिट करता येतं. ठीक आहे. क्लासिकल रिअलिझम, मग क्लासिकल रिअलिझम मध्ये मॉर्गन तुझं काय ओपिनियन आहे, त्याचं क्रिटिसिझम काय, तुम्हाला एक आयडिया म्हणून मी ह्या नोट्स तुम्ही मला माहिती तुम्ही फोटो काढून घेणार ना, स्क्रीनशॉट मारणार आहे मला माहिती, पण ठीक आहे एखाद्या पॉईंटने काय होत नाही, बट तुम्ही असं सर मग तुम्ही शेअर का करू शकत नाही, मी सांगितलं जोपर्यंत माझे कॉन्ट्रॅक्ट साईन होत नाही पब्लिकेशन सोबत आणि ते कॉपीराईट्स येत नाही तोपर्यंत ते नाही करू शकत, थोडे लिमिटेशन्स, एकदा ते आले ना तर तुम्हाला ते वाचायला. ठीक आहे. सो तुमच्यासाठी ते पूर्णपणे हे सेंटेन्स फॉर्म मध्ये अवेलेबल होतील. सो मॉर्गन तुम्ही बघा. सो ते क्लासिकल थिअरी म्हणजे काय, कशापासून सुरुवात करायची, इंट्रोडक्शन मध्ये मी कशाबद्दल बोलायचं, आणि त्याचं क्रिटिसिझम कोणी कोणी दिले, जे की आपल्याला शिकायचं आहे, आपल्या पुढे जायचं अजून, तर ते सगळे एका पेजमध्ये माझं पूर्ण झालं. मला लगेच लक्षात येतं की वेसरमॅननी काय म्हटलेलं आहे, मार्क्सिस्ट काय क्रिटिसिझम आहे, केनेथ वॉल्टचं काय म्हणणं आहे त्याचं, कारण त्यांनी ह्युमन नेचर वापरलेले आहे ऍज अ बेसिस, म्हणजे सायंटिफिक नाही येते असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून तर क्लासिकल थिअरी एक्सेट्रा. मग त्याच्यानंतर फेमिनिस्ट क्रिटिसिझम काय म्हणणं आहे, सिक्युरिटी डिलेमा आला क्वेश्चन, तर कशा प्रकारे लिहिता येईल, मग कन्क्लुजन काय असेल, सगळ्या गोष्टी. मग न्यू रिअलिझम आहे, केनेथ वॉल्ट्स काय म्हणतो, मियर शायमर काय म्हणतो, दोघांच्या डिबेटमध्ये सिमिलॅरिटीज कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल आहे, डिफरन्सेस कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल आहे, हे सगळे डिफरन्सेस आहेत एक्सेट्रा. ठीक आहे, इथपर्यंत डिफरन्सेस आहेत. आणि क्रिटिसिझम काय मग न्यू रिअलिझमचं, 1 2 3 स्कूल आहेत क्रिटिसिझमचे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तिन्ही स्कूलचं काय म्हणणं आहे एक्सेट्रा, अचिव्हमेंट ऍप्लिकेशन इथं सगळं अचिव्हमेंट्स काय कुठे काय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या नोट्स आहेत, तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळतील. डेफिनेटली मी तसं तुम्हाला बनवायचं काम चालू आहे, हे मराठीतून बनवायचं काम चालू आहे. आता इथं काय तुम्हाला ह्या अशा नोट्स देऊन कळणार नाही. पहिली गोष्ट इंग्लिशमध्ये, आणि दुसरी गोष्ट तुम्ही इंग्लिश कळत नाही सर आम्हाला, इंग्लिश कळण्यापेक्षा ना मी माझ्या भाषेत लिहिलेल्या त्या तुम्ही पाहिले, ह्युमन नेचरचं HUMNAR एवढंच लिहिलेलं आहे मी, त्याच्यात मला समजून येते ही ह्युमन नेचर आहे, FP म्हणजे फॉरेन पॉलिसी आहे, मला समजून येते हे. आता हे असं केलं याचा अर्थ काय, गेम थिअरी ती कशाबद्दल बोलते, ग्रेट कोणते, हे मला माझं समजून येतं. ठीक आहे. ते तुम्हाला कळणार नाही म्हणून ते शेअर करून पण तसाही उपयोग नाही, ते व्यवस्थित सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहिता आल्या पाहिजे. सो ट्रस्ट ठेवा, सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम होतील. ठीक आहे. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी, या डिस्कशन मध्ये भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.